आजवर देवळातली ही सुंदर शिल्प आपण प्रत्यक्षात किंवा फोटोंमध्ये पाहिली आहेत, पण आता या मूर्त्या चक्क नाचू लागल्यात, डोलू लागल्यात। ही कमाल आहे मूर्तिकार के राजेश यांनी एआयच्या माध्यमातून केलेल्या अद्भुत जादूची। त्यांच्या या जादूमुळे या निर्जीव मूर्तींमध्ये अक्षरशः प्राण फुंकल्याचा आभास निर्माण झालाय। के राजेश यांनी तंजावरच्या पेरिया कोविल म्हणजेच बृहदेश्वर मंदिराच्या भिंतींवर असलेल्या शिल्पकलेमध्ये प्राण फुंकण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला आहे। त्यांच्या या डिजिटल पुनर्निर्मितीमुळे मंदिरातील निर्जीव मूर्त्या जिवंत झाल्यात। त्यामध्ये वेगवान धावणारे घोडे, चालणारे हत्ती आणि सुंदर नृत्य करणारे नर्तक दिसत आहेत। मला नेहमीच मंदिरामध्ये रस होता, खास करून तंजावरच्या मोठ्या मंदिराविषयी मला खूप उत्सुकता होती। त्या काळात 213 फूट उंच हे विशाल मंदिर बांधले गेले होते, पण आज मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने या मंदिरांना माझ्या कल्पनेने सजीव करण्याचा प्रयत्न करतोय। आमचा आगामी प्रकल्प सर्व मंदिरांमधील शिलालेखांवर काम करण्याचा आहे। हे शिलालेख संगम तमिळमध्ये आहेत, जे आपल्यापैकी सर्वांना वाचता येत नाहीत आणि समजत सुद्धा नाहीत। यासाठी आपल्याला तमिळ विद्वानाची मदत घ्यावी लागू शकते। आम्ही हे सर्व मजकूर एआयच्या मदतीने आधुनिक तमिळमध्ये आणू इच्छितो, जेणेकरून सर्व लोक हे विचार वाचू शकतील। के राजेश यांच्या या सर्जनशीलतेचं खूप कौतुक होते। या कौतुकाने भारावलेल्या या मूर्तिकारानं आता राज्यातील विविध मंदिरांमध्ये लिहिलेल्या प्राचीन संगम तामिळ शिलालेखांचा आधुनिक तामिळ भाषेत भाषांतर करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक ते वाचू आणि समजू शकतील। के राजेश यांचा हा प्रयत्न म्हणजे सर्जनशीलता, कला, इतिहास आणि नवता यांचा अनोखा संगम आहे। एआय काय करू शकतं याची ही मनोरंजक झलक, पण प्रत्यक्षात आजवर जे कल्पनेत होतं ते प्रत्यक्षात आणण्याची ताकद आज एआय मध्ये आहे। त्यामुळे भविष्यात असे आणखी प्रयोग पाहायला आपण सज्ज राहायला हवं।